नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी साठी काय करणार आहोत. मराठीसाठी शब्दसंग्रह या विषयावर काय करणार आहोत. आपण समानार्थी शब्द, विरोधाभासी शब्द, वाक्यप्रचार, शब्दसमूह, म्हणी, अशुद्ध शब्द आणि शब्दाचे अर्थ या ठिकाणी तुम्हाला काय केलं जातं. महाराष्ट्र परिषदेकडून तुम्हाला 8 मार्क, टोटल 8 मार्काला काय केलं जातं, शब्दसंग्रह तुम्हाला विचारले जातात. ते आपण अत्यंत महत्वाचे जे काय आहेत ते वारंवार परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणारे आहेत. ते शब्दसंग्रह आपण या ठिकाणी आज काय करणार आहोत, डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी घेणार आहोत. आणि या ठिकाणी पार्ट 1 या ठिकाणी असणार आहे, म्हणजे पार्ट 2 म्हणजे पुढे अजून पार्ट सुद्धा याचे काय येणार आहेतच. आणि आपण जे काही लास्ट आवर रिव्हिजन चालू केलेले आहे ते लेक्चर मध्ये आपण काय केलेले आपल्या प्लेलिस्ट मध्ये आपण टाकलेले आहे. समास प्रयोग याच्यावर सुद्धा काय केलेले आहे, फास्ट रिव्हिजन मधून मॅक्झिमम तुमचे अर्धा तासाचे लेक्चर असतील ते तुम्ही जरूर पहा, की तुम्हाला अत्यंत महत्वाचे आपण पूर्ण पेपर अनालिसिस करून काय केलेले आहे ते लेक्चर मध्ये काय केलेले आपण ते डाटा ऍड केला, इन्क्लूड केलेला आहे. हे शब्दसंग्रह सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहेत. तर पुढे आपण काय करू, प्रश्न बघू. या ठिकाणी खाली विरोधार्थाच्या शब्द जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील कोणती जोडी चुकीची आहे असं विचारले. विरोधार्थी शब्द जोड्या दिलेल्या आहेत, त्यातल्या चुकी जोडी या ठिकाणी त्यांनी काय केलेली विचारलेली आहे. आता ऊन असलं सावली येते, चुकीची विचारली त्यांनी. ऊन सावली बरोबर आहे, न्याय बरोबर आहे. आत म्हणजे खोल नसतंय, काय असतंय आत म्हणजे बाहेर, या ठिकाणी यायला पाहिजे तुमचं, चुकतंय. सुख दुःख, सोपे एकदम सुद्धा काय असं सोपे एकदम विचारले जातात तुम्हाला. ऊन सावली, न्याय सुख दुःख, आत बाहेर, खोललाच काय म्हटलं जातं मित्रांनो, उथळ म्हटलं जातं. खोला उतरण या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. भविष्यात याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला तयार करू शकतात. वाक्य प्रचाराचा अर्थ शोधा त्यांनी सांगितलेला आहे. दात खिळी बसणे म्हणजे काय असतं मित्रांनो, या ठिकाणी आता बघा इथं दाताला खिळा ठोकणे असतो का, नाही. पण नंतर काय, बोलती बंद होणे, हे दोन दिले. पुन्हा दाताची शस्त्रक्रिया करणे असते. दात खिळी बसणे म्हणजे काय, इथं वाक्यप्रचार विचारला. शस्त्रक्रिया करणे किंवा आनंद वाटणे असते का दात खिळी बसणे, नाही. तर काय असते मित्रांनो या ठिकाणी, तरी बोलती बंद या ठिकाणी म्हणजे असते. दात खिळी बसणे म्हणजे बोलती बंद होणे असते. शस्त्रक्रिया करणे, खेळा, आनंद वाटणे या गोष्टी नाहीत. पुढं कणिक तिमणे म्हणजे काय असते मित्रांनो, खूप मार देणे या ठिकाणी असते तुमच्यावर. कणिक तिमणे म्हणजे काय करणे, खूप मार करणे असते. खडे फोडणे म्हणजे काय करणे, एखाद्याला काय करणे, दोष देणे असते. बरोबर, खडे फोडणे म्हणजे काय असते, एखाद्याला दोष देणे असते. आणि संघ बांधणे म्हणजे काय असतं मित्रांनो, एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करण्यासाठी काय करणे, त्याचा निश्चय करणे असते. निश्चय करणे या गोष्टी आपण करायची, संघ बांधलेला असतो. कूच करणे म्हणजे काय करणे, एका दिशेने काय करणे, वाटचाल करणे या ठिकाणी असते. खूप मेहनत करणे म्हणजे काय असते मित्रांनो, परिश्रम करणे असे ठिकाणी काय असते, परिश्रम करणे असे ठिकाणी असते. त्यामुळे येणार नाही, म्हणजे तुमचं कुठलं ऑप्शन येईल, फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी तुमचं बरोबर येईल. खडे फोडणे, दोष देणे, संघ बांधणे, निश्चय करणे, कच खाणे म्हणजे वाटचाल एखाद्या गोष्टीकडे करणे. अक्षय मध्ये एक गुण लपलेला आहे. अधोरेखित शब्दाचा विरोधार्थी सांगा. गुण म्हणजे काय असतो मित्रांनो, या ठिकाणी अवगुण असतो. बरोबर, गुण म्हणजे अवगुण असतो. इतर 3 ऑप्शनचा सुद्धा काय करणार आपण अनालिसिस ठिकाणी घेतो. गुण म्हणजे काय असतो मित्रांनो, अवगुण असतो. सगुण म्हणजे काय असतो, निर्गुण, त्यालाच काय म्हणतात, दुर्गुण सुद्धा म्हटलं जातं. सगुणला निर्गुण, दुर्गुण. बेईमान म्हणजे काय असतं, इमान या ठिकाणी असं म्हटलं जातं. तर पुढे मनमुराद या शब्दाचा खालील पैकी कोणता अर्थ योग्य आहे असं विचारले. अर्थ योग्य, मनमुराद म्हणजे काय असतं, मनसोक्त जीवन जगणारा व्यक्ती असतो. मनासारखा जीवन जगता येणार असतं, मनमुरादपणे राहणारा असतो. इतर 3 ऑप्शन, मनकवडा म्हणजे काय, मनातील ओळखणारा. हमखास म्हणजे पक्के असते. दुर्मिळ म्हणजे कधीतरी क्वचित भेटणारी व्यक्ती असते. सुंदर म्हणजे काय, ते खाली कोणत्या समानार्थी शब्द नाही असं विचारलं मित्रांनो. सुंदर समानार्थी शब्द विचारले त्यांनी. तर कुठला येणार मित्रांनो ठिकाणी, मनोहर येतो, सुरेख येते, रमणीय येते. कुठला येणार नाही तुमचं, कोमल या ठिकाणी येत नाही. कोमल येणार नाही. कोमलला काय त्या शब्द, कोमल म्हणजे नाजूक असतो, मऊ असतो, मृदू असते, कोवळे असते, या ठिकाणी असे शब्द येतात. तर सुंदर या शब्दाला काय येतात, मनोहर, रमणीय आणि सुरेख असे शब्द ठिकाणी येतात. बघा, परिषद जे काही एक्झाम घेते ना त्याच्यामध्ये सुद्धा काय केले जाते, अशा प्रकारचे मन अर्धे विचारले. तुम्ही पीआयक्यू डिटेल अनालिसिस करून बघा, की तुम्हाला योग्य प्रकारे त्यावेळी समजेल. असेच प्रकारे त्यांनी दिलेत. अर्धे शब्द काय केले जातात, कारण पुढचे कसं वाक्य पूर्ण करा म्हणून, म्हणी पूर्ण करा म्हणून सुद्धा विचारले त्यांनी. म्हणी काय, म्हणीचा अर्थ सुद्धा विचारतात किंवा म्हणी
पूर्ण करा म्हणून सुद्धा ते काय करतात, विचारतात. तर बघा, गरज सर आणि काय असतो, वैद्य मोरो या ठिकाणी असतो. साहेब मोरो येणार का, प्रगती करू येणार का, बैल मोरो येणार का, नाही. कारण इथं या दोन्हीचा कन्फ्युज होतो. गरज सोर आणि बैल मोरो असं होतं, कारण कामासाठी बैल येतो ना आपल्या. गरज मोरो म्हणजे काय असतो, गरज सोर आणि काय, वैद्य मोरो असो. खरं रिअल मध्ये बघा गेलं तर असंच वैद्य मोरो असं आहे. गरज सोर आणि वैद्य मोरो. उद्या तुम्हाला अजून काय करतात, म्हणी पूर्ण करा विचारतील, गरज सोर याचा अर्थ विचारतील तुम्हाला. म्हणजे त्या अर्थ काय मित्रांनो, गरज संपली की दुर्लक्ष करणे, एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपण करत असतो. लक्षात घ्या, कसं दोन्ही प्रकारे तुम्हाला विचारतो. पूर्ण डिटेल आपण काय करतो, व्यवस्थित तुम्हाला जे काही परीक्षा विचारते त्या पद्धतीने आपण या ठिकाणी चाललेलो आहोत. खालीपैकी कोणती म्हण चूक आहे म्हणून त्यांनी विचारलेलं आहे. या ठिकाणी विंचवाज विराट पाठीवर असते, बरोबर. म्हणजे जे काय आपण कष्ट करून काम करून खाणार आहेत, ह्या गावात त्या गावात राहतात, असे काय असतात बघा आपल्याकडे. काय काय कुऱ्हाड हे शेवटण्यासाठी काय काय लोक आलेले असते गावाकडे आपल्याला यायला असते. त्या लोक सुद्धा काय करतात, विंचवा विराट बांधल्यासारखं असते. ह्या गावात त्या गावात आपलं काय करतात, मुलं बाळा घेऊन काय करतात, फिरत असतात. ठेंबे ठेंबे तळसाचे, म्हणजे काय होत आहे, एखादी गोष्ट असते तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते, हळूहळू होत असते, लगे एकदम कुठला साचा होत नाही. नदीसारखी, नदी राखी तो काय असतो, पाणीचा असं असते काय, नाही. नदी नसून काय असतो मित्रांनो, या ठिकाणी तळे असते. तुम्ही कितीतरी वेळा वाचले शब्दसंग्रह असते, 3 चुकीचा आहे तुमचा. राजाला दिवाळी काय माहीत नसते, मग त्यानं कधी सुख दुःख कधी बघितलेलंच नसते, त्यामुळे त्याला राजाला दिवाळी काय माहीत असते असं. दिवाळी कारण त्याची कशी असते, दिवाळी रोज दिवाळी असते त्याची, त्यामुळे राजाला दिवाळी माहित असते का, या ठिकाणी नसते त्याला. म्हणजे तुम्हाला काय असते, तळे राखी तो काय असतं, पाणी चाकू. म्हणजे 3 नंबरच काय घेतले आपण इथे एक्सप्लेनेशन. रक्षण करायला ठेवले, तोच उपभोग घेत असतो, थोडा तर काय घेतो, उपयोग घेत असतो त्याच्यातला. अंगाशी संघ प्राण्याशी गाठ या म्हणीचा अर्थ ओळखा म्हणून सांगितले. अंगाशी संघ प्राण्याशी गाठ या ठिकाणी सांगितले त्यांनी. म्हणजे काय, दृष्ट माणसे समाज विघातक असतात. दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. असंग काय, दुर्जन माणसाची संगत केल्यास काय होतो, प्रसंगी जीवालाही काय येतो, धोका निर्माण होतो या ठिकाणी. म्हणजे काय, तुमचे 2 या ठिकाणी उत्तर या ठिकाणी असेल. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला जर माहितच नसेल उत्तर मित्रांनो, तर जास्त मोठा ऑप्शन असतो ना, ते नेहमी मारायचा. बघा एमपीसी मध्ये सुद्धा आम्ही जे अभ्यास करतो त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं, अशा प्रकारेच काय केलं जातं, जे काही गोष्टी कधी माहित नसतात, बरोबर एखाद्या गोष्टीच माहितीच नाही, तिथे बरोबर मारणे तुम्ही गरजेचे आहे. जर तुम्ही ग्रामर सोडवत असाल, हे सोडवत असाल, अशा ठिकाणी जे मोठे ऑप्शन असतात ना, तुम्ही नेहमी मग काय करा, समजा माहितीच नाही तर मोठे जे लांबते ऑप्शन आहेत ते नेहमी मारत चला, तुमचं बरोबर हे, कारण ज्यादा एक्सप्लेनेशन तिने दिलेलं असते, समजा माहिती असं असतं त्याचा अर्थ. बा जे माहित असेल तर ते मारायचं, जे समजा काहीच नाही माहिती त्यावेळेस तुम्ही असा वापर करा. अंगाशी संघ प्राण्याशी काय असते, अंगाशी संघ प्राण्याशी काय, अंगाशी संघ प्राण्याशी गाठ असते. म्हणजे दुर्जन माणसाची संगत केल्यास काय जीवाला धोका निर्माण होतो. अनुज, अनुज या शब्दाचा काय अर्थ, अनुज अग्रज. अनुज म्हणजे सुरुवातीला असतो, अग्रज म्हणजे काय असतो, शेवट वेळ असतो जन्मलेला. भाऊ बहीण असतो, म्हणजे काय दोस्त शत्रू असे दिले त्यांनी. दामकरी काम म्हणजे काय असते बा, दामकरी काम म्हणजे काय असतं मित्रांनो, ठिकाणी पैसे सहाय्याने कामे होतात. म्हणजे ज्याच्याकडे जो श्रीमंत व्यक्ती, समजा सरकारी काम करायला गेलं तर काय होतात, ज्याच्यापेक्षा पैसे त्याचे काही काम लवकर होतात, मग दामकरी काम असं म्हणतात, पैसे सहाय्याने कामे होते. पुढं पाठ, पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ यांनी विचारलेला आहे मित्रांनो. पाठ आपण काय करतो, शेतातला पाणी नेणारा कालवा जो असतो त्याला सुद्धा पाठ म्हणतो, पाटाने आपण पाणी नेतो, बरोबर. चुकीचा अर्थ म्हणजे हाच बरोबर आहे. विधवेचा विवाह लावण्यासाठी त्यावेळेस पाठ लागतो मित्रांनो. बसायचा पाठ सुद्धा असतो, खाली आपण बसायला घेतो, घरात असते पाठ, लाकडी पाठ असतात. शरीराच्या आवेगाला पाठ म्हणतात का नाही मित्रांनो, शरीराचे काय असतात, पाठ असते. काय असते, पाठ असते, पाठ नसते, पाठ असते. ठीक आहे. कधी कधी थोडं आपण बघण्यात काय कन्फ्युजन केलं तर विकेट भेटते. पाठ म्हणजे काय, विधवेचा विवाह असतो, पाठ म्हणजे शरीराचा अवयव असतो. सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष काम न करता फक्त लेखनात शूरपणा दाखवतात. या वाक्यातील योग्य वाक्यप्रचार तुम्हाला काय केलं, वेळ मिक्स क्वेश्चन आपण घेतले की तुम्ही जेणेकरून बोर होणार नाही याच्यामध्ये. सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष काम न करता फक्त लेखनात शूरपणा दाखवतात, म्हणजे काय असते, कागदी घोडे नाचवणे असते. इतर 3चा ऑप्शन बघू एक्सप्लेनेशन. कागदी घोडे नाचवणे, लेखनात शूरपणा. केसाने गळा कापणे म्हणजे काय, विश्वासघात करणे. अत्यंत जवळच्या व्यक्तीने काय करणे, आपल्याला विश्वास असतो पण काय करणे, अचानक धोका देणे, त्याने विश्वासघात होतो. जीवाची उलाढाल होणे म्हणजे काय करणे, खूप भीती वाटणे. गुण उधळणे म्हणजे काय असते, दुर्गुण दाखवायला सुरुवात, एखादी गोष्ट म्हणतो चालू केली गुण दाखवायला, दुर्गुण दाखवणे. नेक्स्ट पूर्णतः आपण 100 क्वेश्चन घेतले मित्रांनो, अति महत्व. 100 बघितलं तर त्याचे 150 क्वेश्चन होतात का एक्सप्लेनेशन सहित बघितलं तर.
विना तक्रार छळ सहन करणे हा अर्थ असलेली म्हण या ठिकाणी ओळखावून त्यांनी सांगितले. विना तक्रार छळ सहन करणे. देवतारी त्याला कोण मारी, तोंड दाबून भुकेचा मार खाणे, टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही, फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो नाही, या ठिकाणी सांगितले त्यांनी. तर या ठिकाणी काही मित्रांनो फासा पडेल तो डाव असेल का नाही, काही ना. विना तक्रार छळ करणे म्हणजे काय तुमचे, तोंड दाबून भुकेचा मार सहन करणे. छळ सहन करणे म्हणजे काय तुमचं, भुकेचा मार खाणे, तोंड दाबून भुकेचा मार गपचिप खाणे. एखाद्या घरी असते गपचिप काय करतात, काय काय ज्या व्यक्ती अशा असतात त्याला दमदाट्या करून काय केलं, मारल्या जातं, म्हणजे विना तक्रार त्यावर छळ केला जातो. हा झाला. देवतारी त्याला कोण मारे म्हणजे काय, देवाची कृपा असल्यावर कोणी वाईट करू शकत नाही, वाईट करू शकत नाही असं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, म्हणजे श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही या ठिकाणी. फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय, म्हणजे राजाने दिलेला न्याय चुकीचा असेल तर मानावाच लागतो, चुकीचा असो की बरोबर असो. म्हणून काय म्हणतात, फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय, चुकीचं काही बरोबर असो. गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा म्हणून त्यांनी सांगितलेले. गंभीर वाचाल म्हणजे काय, जास्त बडबड करणे, लबाड आपण काय करतो, बोलत असतो या ठिकाणी. लबाड म्हणजे काय झालं, खरं बोलणे. विरुद्धार्थी शब्द लबाडला काय झालं, खरे झालं. वाचाळ काय करणं म्हणजे बडबड, वाचाळ बोलणे म्हणजे जास्त बडबड करणे म्हणजे काय असतं, गपचिप बसणे, न बोलणारा. काय झालं, न बोलणारा तुमचा आला, शांत बसणारा. थोडक्यात काय झालं, शांत बसणारा आला तुमचा इथे. वाचाळ म्हणजे काय, शांत बसणारा व्यक्ती आता असं, म्हणजे मंत्रमुग्ध असतो असा. लबाड म्हणजे काय, बोलणार खरे बोलणार तुमच्या या ठिकाणी झाला. चपळ म्हणजे काय असतं, एखादा चपळ असतो म्हणजे चाणाक्ष व्यक्ती असतो, म्हणजे दुसरा कसं असतं, मंद असतो या ठिकाणी. मग तुमच्या काही असं तुम्हाला जर इतर इलिमिनेशन केलं, समजा अवकळ तुम्हाला माहित नसू द्या चालेल, गंभीर अवकळ माहित नाही, पण इलिमिनेशन बाकीचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे त्या ठिकाणी. मग काय गंभीरच्या या ठिकाणी अवकळ शब्द येईल. गंभीर म्हणजे काय, अवकळ झालं. चपळ म्हणजे काय, सुस्त आणि मंद या ठिकाणी झाला. लबाड म्हणजे काय झालं मित्रांनो, खरे झालं. या ठिकाणी जागृत शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर जागृतचा काय मित्रांनो, निद्रिस्त असा शब्द या ठिकाणी येईल. त्याच्याकडे निर्भय म्हणजे काय असतो मित्रांनो, निर्भय म्हणजे भय म्हणजे भिना, निर्भय म्हणजे काय, न भिणारा या ठिकाणी येईल तुमचा. निष्काळजी म्हणजे काय असतो, काळजी करणारा असतो. उत्कर्ष शब्दासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला शब्द ओळखा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे. उत्कर्ष म्हणजे काय असतो, की त्या वेळेला पहिला आपण अभिद्ध येते, म्हणजे दुसरं काय तुमचं कमाल असे इतर ऑप्शन्स बघू. कमाल म्हणजे काय, जास्त सर्वात उच्च या ठिकाणी असते. आणि किमान म्हणजे यालाच काय असतो, विरोधार्थी किमान शब्द असतो. काय असतो, किमान शब्द असतो. अपमान म्हणजे काय असतो मित्रांनो, मानभंग असतो. अपमान म्हणजे काय असतो, मानभंग असतो. उदय म्हणजे काय असतो मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा उदय झालेला असतो, उदय झालेला असतो, म्हणजे वृद्धी विकास या ठिकाणी झालेला असतो. भार्यालाच मित्रांनो काय येणार, पत्नी येते. पत्नीलाच काय म्हटलं जातं आपण मित्र, कांता सुद्धा म्हटलं जातं. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा म्हणजे काय, पत्नी या ठिकाणी येतो. हा सुद्धा काय केलता, कांता शब्द काय केलता, एमपीसी मध्ये काय केलता, बऱ्याच वेळा सुद्धा काय केलं, विचारला होता, आणि हा चुकीचा दिलता. ग्रुप सी 2023 7,000ची भरती होती, त्या क्वेश्चन विचारला होता. भार्याला काय, कांता, जया, पत्नी, कलत्र सुद्धा काय शब्द या ठिकाणी, कांतालाच काय केलं, कलत्र शब्द त्यांनी विचारलेला होता. 4 नंबर ऑप्शन दिलता ठिकाणी. हे सहचरणी म्हणजे काय असतो, नवऱ्याची काय सहचरणी त्याच्यावर राहणारी असते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पत्नीलाच काय सहचरणी म्हणजे पत्नी, सहचरणी असं म्हटलं जातं पत्नीला. नवरा म्हणजे काय असतो, पती, कांत म्हटलं जातं मित्रांनो. हे काय केलंय मित्रांनो, नवरा जी पुरुष आहे ना, पुरुषाला सिंगल सांगितलेलं असते नुसतं, आणि जी पत्नीला काय दिलेलं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषापेक्षा काना दिलेला असतो, ध्यानात ठेवा. या ठिकाणी बघा, कांत झालं, कांता जर का स्त्रियामध्ये कांता केलेली की बघा इथे, बरोबर. आता या ठिकाणी बघा, भार्य काय पुरुषाला सांगितले, या ठिकाणी तुमचं काही भार्या म्हणजे काय झालं, इथे स्त्रीला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी, बरोबर. अशा प्रकारचं काय केलंय त्यांनी, थोडं फिरवलेलं आहे इथं. पण अजून काय म्हणतात, भ्रतार धनी म्हणतो, धनी आमच्याकडे गेले तसं, ते तुम्ही टीव्ही सिरियल मध्ये कुठं पाहिलं असेल. आणि मालक सुद्धा म्हणतात असं नवऱ्याला, धनी म्हणतात, भ्रतार असं म्हणतात. आता भ्रतार कुठं शब्द वापरतात ते बघितलं पाहिजे, पण काय समानार्थी शब्द आहे त्याला, भार्य सुद्धा असंही म्हणतात. पुढे दिलेल्या वाक्यात योग्य वाक्य प्रचाराचा उपयोग करा. यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. यशने म्हणजे काय झालं, कानाडोळा केला. यशने आहाराकडे
म्हणजे जेवणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता. म्हणजे व्यवस्थित काय करणे, खाण्यापिण्याकडे लक्ष दिल्यामुळे काय आजारी, कानाडोळा करण्यामध्ये दुर्लक्ष म्हणजे कानाडोळा असतो. पोटाशीर निमेष काय असते, मर्जी संपादन करणे, एखाद्याला काय कधी विश्वासात घेणे, त्याच्यावर मर्जी संपादन करणे, मग त्याच्यावर खर्च करून हे करून त्याला आपल्या विश्वासात चांगल्या प्रकारे घेणे, चहा पाणी गोष्टी वाटाने सांगून असे मर्जी संपादन करतो आपण पोटाशीर. आणि त्या पूर्ण माहिती काय करतो आपण, गोळा करण्यासाठी असतो. असं अंगधरणी, अंगधरणी म्हणजे काय असतं मित्रांनो, बाळसे घेणे असते. हाय खाणे म्हणजे काय असते, एखाद्या गोष्टीची काय धास्ती आपण खातो, हाय लागते. समजा एखादा कोण मृत्यू झाला असेल, जवळचा व्यक्ती झाला असतो, काय लागतो, हाय खाणे, किंवा त्याची आपण काय करतो, धास्ती घेऊन काय करतो, आजारी पडतो, किंवा एखादा काय मृत्यू सुद्धा होतो धास्ती खाऊन एखाद्या गोष्टीची. पुढे बघा, पाणी सोडणे या कविप्रचाराचा अर्थ काय सांगा. पाणी सोडणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर काय करतो आपण, त्याग करतो, एखादी गोष्ट सोडून देतो नको म्हणून. कोडी फोडणे म्हणजे काय असतं, वेडा तोडून काय करणे, बाहेर फोडणे. कोडी तोडणे, एखादं कोडं दिलेलं असतं, काय करतो आपण, ते सोडवायचं असतं, त्यातून बाहेर पडायचं असतं आपल्याला, बरोबर. म्हणजे त्याला काय म्हणतात, वेडा तोडून बाहेर पडणे, मार्ग काढणे. लेखन नियमाच्या दृष्टीने अचूक शब्द, अचूक शब्द त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, या ठिकाणी बरोबर असं म्हटलं जातं. हे सुद्धा कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही काय द्यायचं म्हणून. अचूक म्हणजे बरोबर असते. अचूक म्हणजे काय सांगले, लेखन दृष्टी म्हणजे काय, अशुद्ध शब्द या ठिकाणी तुम्हाला विचारलेला, काय विचारलंय, अशुद्ध शब्द या ठिकाणी विचारलेला आहे तुम्हाला. आता परिपूर्ण, त्याला इथे मध्ये जे शब्द असतात त्याला काय असतं, दुसरी व्हॅलेंटी असते, परिपूर्ण असे नसते, बरोबर. या ठिकाणी बघा, परिपूर्ण हा बरोबर आहे, पण ह्या पूर्णाला काय असतं, दुसरी व्हॅलेंटी ठिकाणी तुमची पाहिजे होती. इथं ही बरोबर आहे, पण पहिली व्हॅलेंटी सुद्धा नको आहे, आणि इथं नर नको आहे, रवर रप्पा पाहिजे होता. तुमचा काय 4 नंबर ऑप्शन येईल, हा तुमचा करेक्ट ऑप्शन या ठिकाणी. परीला पहिली व्हॅलेंटी, पुला दुसरी व्हॅलेंटी, पूर्णता असा शब्द योग्य तुमचा ठरेल. खाली वाक्यातील पर्यायी उत्तरापैकी योग्य शब्दसमूह. शब्दसमूह मित्रांनो कधी कधी तुम्हाला 2-2 मार्कासवर परीक्षा परिषदेने काय केली, क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहेत. समानार्थी शब्दावर 2-2 असतात, फिक्स पॅटर्न नाही त्यांचा. 8 मार्काला फिक्स येतात तुम्हाला क्वेश्चन, पण फिक्स पॅटर्न त्यांचा नाही असं या ठिकाणी. काही ठिकाणी अंगुतुक असं ठिकाणी तुम्हाला विचारेल. अंगुतुक म्हणजे काय असतं मित्रांनो, पाहुणा आलेला असतो, मग तिथे वाट ठरवता आलेला असतो, अचानक आलेला असतो. काय असतो, अचानक अंगुतुक. आमंत्रित म्हणजे आमंत्रित देऊन आलेला असतो, त्याला अंगुतुकला काय म्हणतात, आमंत्रित असे म्हणतात. म्हणजे आमंत्रण दिल्यानंतर येणार असतो. अंगुतुक म्हणजे अचानक तिथेवर न ठरवता आलेला असतो. आधी जन्मला म्हणजे काय असतो, मागून जन्मला म्हणजे काय असतं, अनुज असतो. आणि ह्यालाच काय म्हणतात, आमंत्रित. आमंत्रित म्हणजे निमंत्रण देऊन आलेला. समानार्थी शब्द ओळखावून सांगतो. धरणी, धरणी म्हणजे मित्रांनो काय येतं, भूमी, भूमी येते तुमचं, बरोबर. माता जननी, माता जननी असं तुमचं या ठिकाणी येते. आणि या ठिकाणी आपण अजून बी काय करणार आहोत की फोटो, म्हणजे फोटो समानार्थी शब्द असो, विरुद्ध शब्द काय करतो, फोटोची आपण ती एक सिरीज टाकणार आहोत, चित्रलिपीमध्ये असणार आहेत. समानार्थी शब्द, विरुद्ध शब्द तुम्हाला एक्झॅक्ट तुमचे पाठ त्या ठिकाणी होतील. ते सुद्धा सिरीज आपण चालूच करणार आहोत, सेपरेट असणार आहे ते. खालीपैकी विसंगत शब्द या ठिकाणी ओळखावून सांगले. विसंगत, अंबर, गगन, नभ. नभ म्हणजे काय म्हणतात, आकाशाला ठिकाणी म्हटलं जातं. काय म्हणतं, आभाळ म्हटलं जातं, गगन, अंबर, नभ, त्योग, तारा, व्योम, खग असं काय म्हटलं जातं त्याला, आकाशाला नावे आहेत. मग ग्रह असणार का, ग्रह म्हणजे काय असतं मित्रांनो, तुमचं मत असतं, आकाशातील तारे असते, एखादी काही आपण मनात ग्रह तयार केला असतो त्याला ग्रह म्हणतात. म्हणजे कल्पना मनात तयार केली असते, एखादी मत आपण मनात तयार केलं असतं. आकाशातील तारे सुद्धा काय म्हणतात, ग्रह म्हणतात. बुध, गुरु, शुक्र, शनी हे जे आहेत तारे आहेत त्याला ग्रह म्हणतो आपण. योग्य म्हणीचा अर्थ असलेल्या ठिकाणी विचारलेला आहे तुम्हाला. काय, 12 पिंपळाचा मुंजा या ठिकाणी विचारलेला आहे. 12 पिंपळावरचा मुंजा म्हणजे काय असतो, एखाद्या जागी स्थिर न राहणार असतो. इकडे तिकडे तुम्ही मुंजा बघितला, मुंजा पिक्चर बघितला असेल, ह्या झाडावरून तिकडून राहतो. मुंजा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, ते एका जागी राहत नाही, म्हणजे एका जागी स्थिर न राहणार मुंजा असतो. वारा, वारा या शब्द समानार्थी शब्द नसलेला शब्द पर्याय ओळखावून सांगले. काय असते वारामध्ये, काय या ठिकाणी काय तुमचं सलील नसलेला, कुठला येईल तुमचा सलील येईल. कारण काय अनिल येते त्याचं. पवन, समीर, पवन म्हणजे काय असतो, हनुमान म्हणतो आपण, वाऱ्यासारखं जातात. अनिल म्हणजे काय असतं, ते वारा असतो. समीरन म्हणजे काय असतो, वाऱ्यासारखा असतो तुमचं. हे आपण काय करणार आहोत, चित्रलिपीमध्ये समानार्थी शब्द आहे ना आपण मित्रांनो, चित्रलिपीमध्ये लवकरच सिरीज ती सुद्धा आपण टाकणार आहोत. एकदम बेस्ट असणार आहे, तुमचे क्लिअर होऊन जातील चित्रलिपीमध्ये योग्य प्रकारे. वारा, वारा या शब्दाच काय, अनिल, पवन, समीरन, पवन, मारुत,
मरुत. मरुत काय म्हणते म्हणजे मारुती, मारुती म्हणजे वारा असतो ना, वाऱ्याच्या वेगाने त्यांना काय झालं, वायूकडनं काय झालं, वायू देवताकडून काय झालं त्यांना वरदान भेटलेलं होतं. पुन्हा समीर, अनिल हे शब्द कशाचे आहेत, आणि गंधभाव सुद्धा काय महत्वाचा शब्द आहे ठिकाणी, गंधभाव. पाताळ यंत्री अलंकारिक शब्दाचा अर्थ काय असा ठिकाणी विचार, शब्दाचा अर्थ विचारते, शब्दाचा अर्थ सुद्धा विचारले जातात तुम्हाला, अलंकारिक विचारला जातात. अलंकारिक म्हणजे काय, पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा असतो मित्रांनो. पण गाजर फारकी म्हणजे कसली पारख नसलेला, कसली नौका असतो मित्रांनो. गाजर फारकी नसलेला त्याला काय म्हटलं, नौका, नौका सुद्धा म्हटलं जात. समानार्थी म्हण, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा समानार्थी शब्द सांगा. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे पळसाल पाणी तीनच असतात, मानवी स्वभाव सगळीकडे सारखाच असतो, असे त्याला बरेच शब्द आहेत. पळसाल पाणी तीन, सगळीकडे परिस्थिती सारखी असते. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच या अर्थाची म्हण या ठिकाणी ओळखावून तिने सांगलेलं. म्हणजे काय, प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येते, म्हणजे 4 दिवस असू 4 दिवस होण्याच्या ठिकाणी तुमचं असेल. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा असते का, खाई तर तुपाशी खाई, नाही तर उपाशी झोपेन, असं असते का, नाही येत. घरोघरी माती चुली असतात नाही, म्हणजे काय, पळसाला पाणी 3 ठिकाणी तुमचं येते, म्हणजे इतर 3 ऑप्शन तुमचे येणार नाहीत. म्हणजे काय, 4 दिवस असू 4 दिवस होण्याची येत. गड्याबरोबरच नळ्याची यात्रा म्हणजे काय, मोठ्या लोकांबरोबर अति श्रीताचाही फायदा होतो, मग इतरांचा फायदा होतो, मोठ्या लोकांबरोबरचे काय बाकी इतर असतात त्यांचाही फायदा होतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, म्हणजे काय असेल चैन, तर नाहीतर काय तर उपवास धरीन. घरोघर माती चुली म्हणजे सगळीकडे समान परिस्थिती असते ठिकाणी. अजाशत्रू, अजाशत्रू म्हणजे काय असतं मित्रांनो, त्याला कोणाशी काही शत्रुत्व नसलेला. अजाशत्रू म्हणजे कोणाशी शत्रुत्व नसल्या, म्हणजे काय समानार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला विचारलेला होता. काय काय एकदम साधे साधे विचारतात, पण हेच जे आपण विचारलेत ना, जे घेतले त्या ठिकाणी हेच तुम्हाला विचारले जातात. तेव्हा पुढे विधानाला जीवन योग्य असेल असा पर्याय ओळखाय या ठिकाणी सांगितले. काव्य गायनासाठी काय म्हणते, काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता, म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय, लगेच येत. मग आपल्या पालत्या गाड्यावर पाणी म्हणजे काय, एखाद्या गोष्टी किती सांगितलं तर काय होतं, त्याचा फायदा होत नाही, पिकते ते विकत नाही. म्हणजे काय असं, जिथं जिथं उत्पादन होतं तिथं त्याचं काय राहत नाही, किंमत राहत नाही, असं त्याचा अर्थ असतो. म्हणजे आपल्या सांगोल्या जर डाळिंब जास्त पिकत असेल सांगोल्यामध्ये, तर काय होतं, तिथं किंमत राहत नाही. पण जास्त फॉरेनला गेला तर ते 400-500 रुपये किलो काय केलं जातं, विकलं जातं. इथं आपण राहणार काय असं पडलं जातं. तर दुष्काळात 13वा महिना असतो, आधी अडचणी असते, त्यात अजून काय झालेला असतो, अडचणी निर्माण झालेल्या असतात. निरर्थक, निरर्थक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा म्हणून तिने सांगितले. निरर्थक, निरर्थक म्हणजे काय असतो मित्रांनो, अर्थपूर्ण असतो. निरर्थक म्हणजे त्याचा अर्थ नसलेला, आणि अर्थ म्हणजे काय असतो, अर्थपूर्ण असतो. या ठिकाणी हात टेकणे म्हणजे काय असतं मित्रांनो, हात टेकणे म्हणजे काय होणे, निरुपाय होणे, म्हणजे एकदम काय होणे, निरुपाय होऊन जाणे एखाद्या गोष्टीचा. नामदेवने आपला चष्मा घर घर शोधला, तो शेवटी त्याच्या डोक्यावरच सापडला. म्हणजे काखेत वळसा आणि गावाला, काखेत कळसा आणि गावाला वळसा. हे तुम्हाला काय करते मित्र, हे सुद्धा लक्षात घ्या, कळसा वळसा. कारण ह्याच्यावर काय म्हण तुम्ही पूर्ण करा म्हणून सुद्धा काय देतील तुम्हाला, गाळल्या जागा भरून देतील. काखेत वळसा आणि गावाला वळसा म्हणतील, कळसा म्हणतील, टळसा, असं काय तुम्हाला देतील. ते लक्षात व्यवस्थित सुद्धा म्हणून वाक्यप्रचारास वाचणे गरजेचे आहे. तुम्ही आपलेच जाताना आपले होत आहेत. आपल्या अपत्यजनांनी केलेल्या चुका उघड न करता पांघरून घालणे. आपल्या जवळच्या व्यक्तीने चूक केली तर काय करतो आपण, त्याला आपण चुका केली तर काय करतो, पांघरून घालून घेतो. म्हणजे चूक दडवून, आई काय करतात लहान मुलांना, किती चूक केली तर काय करते, त्याची पांघरून घालून घालते असं म्हणतात. नाव मोठे लक्षण खोटे असते, म्हणजे काय, कर्मी प्रतीचे कर्तव्य असणे. म्हणजे काय असतात, जे आमदार खासदार जे असतात ते कसं असतात, त्यांचे नाव मोठे नसतं, असं लक्षण कसं असतं, काम करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नसते, कर्तव्य त्यांच्यामध्ये नसते असं म्हणतात. तर दृष्टीआड सृष्टी, सृष्टी म्हणजे काय असतं, नजरे, आपल्या नजरेआड जे चालते त्याकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे काय दुनियेत चालले, नजरेकडे चाललेलं असते ते दृष्टी आड काय करणे, सृष्टी करणे. जाल, जाल म्हणजे काय शब्दाला असतो मित्रांनो, जे काय इतिहासामध्ये पाहिलं असेल तुम्ही, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, लाल बालपाल हे कसे होते, झालवादी होते. मग त्याला कसे होते, एकदम तीव्र क्रांतिकारी होते. नंतर त्या विरोधार्थी शब्द काय मित्रांनो, मावळ या ठिकाणी येईल. म्हणजे नेहरू आले, गांधीजी आले, कसे मावळवादी होते, म्हणजे रस्त्याने चालून ते काही आंदोलन करायचे करत. हे कसं करतो, झालवादी काय करतो, गोळ्या बारूद काय करतो, अशा वापर करत होते.
पुढे आणि त्याचं काय उग्र म्हणजे काय असतो मित्रांनो, ज्याला असतो ज्याला ज्याला लय शब्द येणारच नाही तर तिखट. तिखट म्हणजे काय असतो, त्याला रागीट माणूस असतो त्याला आपण तिखट म्हणतो. गाढवाने शेत खाल्ल्यास पापना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ तिने ओळखून सांगले. म्हणजे काय असतं मित्रांनो, निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ होतात, मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते. हे ठिकाणी का नाही ना, गाढवाला दान दिले तर पुण्यपदरात पडत नाही, या ठिकाणी बी येणार नाही, कारण गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य असं विचारलेलं आहे. तर चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही, हे सुद्धा येणार नाही. तुमचं काही निरुपयोगी माणसावर केलेले उपकार काही कधी व्यर्थ जातात. गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य काही होत नाही, म्हणजे काय उपकार व्यर्थ जातात. वाचाळ, वाचाळ म्हणजे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. वाचाळ म्हणजे काय असतं मित्रांनो, लास्ट टाइम आपण काय केलं, तुम्हाला माग आलोच होता जे आपण काय पीओक्यू घेतलेले आहे त्याच्यामध्ये काय वाचाळ म्हणजे काय असतो मित्रांनो, अबोल म्हणजे काय कमी बोलणार शांत राहणार व्यक्ती जे असतो त्याला काय म्हणतात वाचाळ, अबोल अशा ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे उपकर्ष, उपकर्ष म्हणजे काय अपकर्ष असतो. आपण या ठिकाणी घेतलेले मित्रांनो, परीक्षा परिषदेला वारंवार किंवा अदर एक्झाम्पलला जे काय वारंवार विचारले जातात एक्झाम्पल ते आपण घेण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला फायदेशीर ठरते. महत्वाचे इतर एक्झामला घेतात म्हणजे ते महत्वाचे असतातच. एक्झाम्पल दंडक, दंड शब्दाचा अर्थ म्हणजे काय असतो मित्रांनो, एका नियम केला, नगरपालिकेचा नियम असतो, नियम केला, नियम जर कोणी मोडला तर काय केलं जातं, आपण त्याला दंड आकारत असतो. जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचारचा योग्य अर्थ त्यांनी सांगा म्हटले. म्हणजे काय, जीव टांगला म्हणजे चिंताग्रस्त होत असतो. खूप कष्ट म्हणजे परिश्रम म्हणजे जीवाला उदार होणे, म्हणजे काय प्राण देण्यास सुद्धा तयार होणे, जीवावर येणे एखाद्यास. कृपण, कृपणलाच काय म्हटलं मित्रांनो, विरुद्ध शब्द बसतो काय, उदार असतो, उदार असतो. या ठिकाणी बघा, कृपण म्हणजे उदार झाला, कृपण म्हणजे काय कंजूस असतो, लोभी निर्लोभी, शाप म्हणजे वरदान देतात. दुःखी अवस्थेत एखाद्याला अनुदुःखी देणे म्हणजे काय असतो, एखाद्याला आधी त्रास झाला असेल तर आणखी काय करणं, ते दुःखामध्ये वाढ करणे म्हणजे जखमीवर काय करणं, मीठ चोळणे. दोन बोटे स्वर्ग ओढणे म्हणजे काय, गर्वाने फुलून जाणे. जीवाचे रान करणे म्हणजे काय, खूप मेहनत करणे. जपमाळ ओढणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा काय करणं, ध्यास करणे. शाश्वत, शाश्वत म्हणजे काय असते, जास्त काळ चिरकाळ अशी गोष्ट राहणारी असते, म्हणजे चिरकाळ राहणारी, चिराऊ, चिरंतर म्हणजे कधी नष्ट होणारी असते, कायम चालत चालत राहणारी असते. आणि त्यालाच विरोधार्थी शब्द काय, अशाश्वत आहे. तर शाश्वत, अशाश्वत, चिरकाल म्हणजे अल्पकाळ, थोड्या काळासाठी असते, चिरकाल म्हणजे जास्तीत जास्त काळ असेल, निरंतर म्हणजे सतत चालत राहणारी गोष्ट, क्वचित अधूनमधून भेटणारी अल्पवयीन व्यक्ती, क्वचित भेटणारी व्यक्ती असं म्हणतो. समानार्थी शब्द शोधायला सांगितले. उतावळा नवरा गुडघ्याला बाशील म्हणजे मूर्ख प्रकारचे वर्तन करणारा, म्हणजे काय असतात, पियाळद आणि हो गोरी. उतावळेपणाने काय कर, मूर्खपणाचे वर्तन करणे. खाऊन जाणे तरी पचवून जाणे, धाडसाने कृती करणारा काय असतो, धाडसाने खाऊन जाणे पचवून जाणे म्हणजे धाडसाने कृती करणारा चांगली वाढवल्याचा प्रमाण भोगायला तयार असतो. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे ज्याची अधोगती होते त्यावर अधिक संकटे येतात. पियाळद आणि होगोरी म्हणजे काय, कोणत्या गोष्टीत उतावळेपणा करणे. समोर शब्द ओळखावून विचारला जाते. किंकर, किंकर हा चित्र वेळा प्रत्येक एक्झामला कोणत्या ना कोणत्या एक्झामला काय केलं वारंवार काय केलं जातं याच्यावर विचारले जातात. परीक्षा परिषदेला याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. समोर शब्द वेगवेगळे विचारले जातात. किंकर शब्द महत्वाचा आहे. किंकर म्हणजे काय असतो, दास असतो, नोकर असतो, सेवक असतो, अनुचर सुद्धा, अनुचर महत्वाचा शब्द, अनुचर सुद्धा म्हटले जातात, कारण कधी आपण ह्याच्यावर दुर्लक्ष करतो अनुचरकडे. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द म्हणजे काय, ईर्ष्या आलं, इच्छा, अनुसया, मत्सर असे शब्द दिलेले आहेत. त्यामध्ये काय सांगितले त्यांनी, विसंगत शब्द ओळखावून सांगले. म्हणजे काय सांगितलं, कोणता येईल, तुमचा इच्छा या ठिकाणी तुमचा येईल विसंगत शब्द आहे. मत्सर, ईर्ष्या करणे, असूया असणे, ईर्ष्या म्हणजे एखाद्या काय करणे, ईर्ष्या करतो आपण, एखाद्याशी काय करतो, कम्पेअर करतो, ते पण त्याच्याशी तू ईर्ष्या कशाला करायला लागला, त्याचा मेशर दोष कशाला करायला लागला असं आपण म्हणतो. पण इच्छा काय करणे, एखादी इच्छा व्यक्त करतो, वेगळा शब्द येतो त्यात. केसाने गळा कापणे म्हणजे जवळचे व्यक्ती असतात काय करतात, केसाला गळा कापतात म्हणजे विश्वासघात करतात जवळचे. वाक्यप्रचार उपयोगात उपयोग केलेला पर्याय ओळखा सांगले. योग्य उपयोग केलेला ओळखा. सळो की पळो करून सोडणे म्हणजे एखाद्याचे काय करणे मित्रांनो, महाग लागणे, तगादा धरणे. सांगलीत पोर आले बातम्या वाचून मुलाच्या काळजाची मालती बाईला काय सळो की पळो वाटले होते. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सकारामने काही सळो की पळो करून मुलांना वाढवले. गरबर झालेल्या उंदरांनी आम्हाला सळो की पळो करून सोडले होते. काश्मीरचे सर्व स्वर्गा सुंदर निसर्ग पाहून निघाला सळो की पळो असं येईल का नाही.
ते थांबणार असते. कारण जेव्हा अडचण निर्माण तेव्हा सोळू पळू होते तिथे म्हणून स्वर्ग सुंदर निसर्ग चांगला असल्यावर पळी का नाही येणार. मुलाला चांगले शिक्षण मिळायला येणार का मित्रांनो सोळू पळू नाही होणार. पूर आल्याच्या बातमी वाचून मुलाच्या काळजीने मालतीबाईला सोळीक पळू करून सोडले होते. पण घरभर उंदरांनी आम्हाला सोळीक पळू करून सोडलेले होते. म्हणजे कुठले उत्तर येईल तुमचं 3 नंबर उत्तर या ठिकाणी येईल. म्हणजे काय असतं एखाद्याला त्रास देतो नाहक काय झालं त्रास देणे म्हणजे काय नाहक त्रास देणे सुद्धा असे म्हणतात. पुराला म्हणते तर पळून जायची त्यांची गरजच नाही काय. नम्रता नम्रता म्हणजे एकदम नम्रपणे वागणारा व्यक्ती असतो. आणि एखादा उद्धटपणा वागतो म्हणजे काय त्याला विरुद्ध शब्द आहे. नशिबान म्हणजे काय असतो कम नशिबी असतो. भागी म्हणजे काय असतात अभागी असं म्हणतात. तातरटा म्हणजे काय असतात लवचिकता असं म्हणतात. तर या ठिकाणी आपला पार्ट 1 मित्रांनो या ठिकाणी काय संपलेला आहे. तर पार्ट 2 पुढचे जे काय पार्ट आहेत आपण काही लवकरच या ठिकाणी घेऊन येणार आहोत तुमच्या तिथे मराठी शब्दसंग्रहासाठी. तुमचं आपण जे काय टॉपिक आता घेतलेले आहेत समानार्थी शब्द असो विरोधार्थी वाक्यप्रचार म्हणी हे 8 मार्क तुमच्या या ठिकाणी फिक्स आपण करणार आहोत. अजून आपले पुढचे पार्ट येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून पुढचे जे काय पार्ट आहे ते तुम्हाला काय करतील याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लवकरच आपण काय करणार आहोत की समानार्थी शब्दाची काय करणार आहोत चित्रलिपी सहित काय करणार समानार्थी शब्द घेणार आहोत की तुमचे अॅक्युरेट तुमचे काय होतील तुमच्या लक्षात राहतील. चित्रलिपीत बघितल्यानंतर शब्दार्थ बघितल्यानंतर ते आपण वारंवार परीक्षेत जे विचारण्यात जाणार शब्दसंग्रह त्यातील एक्सप्लेनेशन आपण सुद्धा पुढे घेणार आहोत की टीईटी साठी तुम्हाला 100% युजफुल ठरणार आहेत आणि त्यातीलच तुम्हाला काय होतील येणार आहेत. तरी व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जे गरजवंत विद्यार्थी आहेत तेपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा बनला काय ते. थँक्यू.